नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज प्रवासी वाहतूक सुरू होणार। अवघ्या काही क्षणात बंगळुरूवरून प्रवासी दाखल होणार। आज दिवसभरात नवी मुंबईतून 30 उड्डाणं। नाशिकमधील 2 माजी महापौर भाजपच्या गळाला। विनायक पांडे, यतीन वाघ भाजप प्रवेश करणार। काँग्रेसचे दिग्गज नेते शाहू खैरे देखील भाजपच्या वाटेवर। एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांमध्ये बंद दाराआड चर्चा। ठाणे आणि नवी मुंबई महापालिकेसाठी दोन्ही नेत्यांनी वाद बाजूला ठेवल्याची चर्चा। मात्र दोघांकडूनही युतीबाबत ठोस अशी माहिती नाही। मुंबईत राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेमधील युतीची चर्चा फिसकटल्याची माहिती। जागा वाटपावर तोडगा न निघाल्यानं राष्ट्रवादी दुखावल्याची चर्चा, तर काँग्रेससोबत हातमिळवणीसाठी पवारांची चाचपणी। मुंबईमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या वंचितला सोबत घेण्यासाठी काँग्रेसच्या हालचाली। आंबेडकर मात्र सावध भूमिकेत। रासपचा काँग्रेसला हात। मुंबई महापालिकेतील युतीसाठी फडणवीस आणि शिंदेंची आज अंतिम बैठक। तिढा असलेल्या जागांवर एकमत होण्याची शक्यता, तर मुंबईमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा मात्र स्वबळाचा नारा। पुण्यातील महायुतीचा तिढा अद्यापही कायम। मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटलांसह स्थानिक नेत्यांची 9 तास खलबतं। युतीचं ठरलं, पण जागांचा आकडा अद्यापही निश्चित नाही। बीड जवळच्या पालवणमध्ये अभिनेते सयाजी शिंदे यांनी उभारलेल्या देवराईला भीषण आग। जीवापाड जपलेली हजारो झाडं होरपळली। आग आटोक्यात आणताना वृक्षप्रेमी आणि वनविभाग मेटाकुटीला। बस आणि कंटेनरच्या अपघातात लागलेल्या आगीमध्ये 17 जणांचा मृत्यू। चित्रदुर्ग जिल्ह्यातील हरियूरमधील घटना। अपघातातील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती। आज देशभरात नाताळचा उत्साह। विद्युत रोषणाईनं येशूची चर्च सजली, तर काल मध्यरात्रीपासून प्रेयरसाठी ख्रिस्ती बांधवांची चर्चमध्ये गर्दी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।